नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी अंबड येथून नगरपालिकेचा भोंगळ कारभार। पावसाळ्यात पावसाचे पाणी एसटी डेपो साठले। अंबड सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे। अंबड शहरातील बस स्थानक एसटी बस डेपो अक्षरशः बस डेपो मध्ये पाऊस पडल्यामुळे बस डेपो मध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले असून तेथील बस कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तसेच तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की आम्ही नगरपालिकेकडे वेळोवेळी अर्ज व विनंती केली असता तेथील सीओ उकिरडे यांनी आमच्या अर्जावर काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप अंबड एसटी आगारचे कर्मचारी यांनी केला आहे। या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी अंबड आगार कर्मचारी यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले। पालिकेला पाऊस काळ चालू होण्याआधी वारंवार पत्र दिलेले की बाबा पावसाचं पाणी आमच्या डेपोच्या आवारात आणि गेटवर तळ्यासारखं स्वरूप तयार होतं। हे पाणी काढून देण्यासाठी नगरपालिकेला वेळोवेळी पत्र दिले, नगरपालिकेला अधिकाऱ्याला वेळोवेळी भेट दिल्या, तरी पण नगरपालिकेने याच्यावर दखल घेतली नाही। दखल न घेतल्यामुळे ह्या पावसाच्या पाण्याने मच्छराचं प्रमाण वाढलं। मच्छराचं प्रमाण वाढल्यामुळं इथं जे स्टॉप रूम आहे तिथं मुक्कामी राहणारे जे कर्मचारी आहे त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। त्यांचं आरोग्य धोक्यात आल्यामुळं एसटी कर्मचारी हा लाईनवर ड्युटी कशी करणार? याचं आरोग्य जर धोक्यात आलं तर हा ड्युटी लाईनवर कशी करणार? यासाठी आम्ही वारंवार या नगरपालिकेला विनंती करतो। घनश्याम बबनलाल बुंदेलखंडे, रापा अंबड आगार मधुकर चव्हाण असं बोलतो की वारंवार नगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा नगरसेवकांनी किंवा शिवोनी कुठले आमच्या डेपोला लक्ष घातलेलं नाही। पावसाळ्यातले पूर्ण पाणी डेपोतले संपूर्ण पाणी गेटवर येऊन थांबते, तरी गेल्या वर्षी डेपोची पाईपलाईन ड्रेनेजमध्ये अटॅच केली। समोरील रोड सरकारी दवाखाना रोडला येथे थोडीशी वरचा स्लॅब फुटल्यामुळे समोरील अतिक्रमणवाल्याने त्या पाईपलाईनचा तोंड बंद केलेला आहे, कारण यापूर्वी पाणी असं साचत नव्हतं आणि आता एवढं पाणी साचतं की व्हीच्या कॅबिनमध्ये सुद्धा पाणी घुसतंय। आम्ही गाड्या कशा घ्यायच्या? वाचमीच्या कॅबिनपर्यंत सुद्धा पाणी जाते। आम्ही गाड्या कशा घ्यायच्या? वावराचं कसं? कर्मचारी आरोग्याला धोकादायक आहे। त्यामुळं नगरपालिकेला आम्ही वारंवार विनंती करून सुद्धा नगरपालिकेने एक सुद्धा भेट दिली नाही की पाणी इथं साचतं कसं, काय कसं। आम्ही वारंवार तक्रार देऊन सुद्धा ते येऊन बघायला फिरकले सुद्धा नाही। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।